नमस्कार, मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावोत. तर सकाळची सुरुवात अशी पक्ष्यांच्या आवाजांनी आणि ग्रीनरी बघून अशी होते, झाडांना बघून अशी मन प्रसन्न होतं. तर अशी माझी सकाळ सुरू होते. तर आज होता संडे आणि आरामात होतं सगळं. तर 7 वाजता उठलेले मी आणि त्याच्यानंतर पप्पा संडेला लवकर जातात. तर मेगा ब्लॉक असतो यासाठी लवकर जातात. तर त्यांच्यासाठी लवकर टिफिन करून द्यायचा असतो. टिफिन म्हटलं तर फक्त भाकरीच करून देते संडेला. तर त्यांचं असं असतं की दररोज आपण म्हणजे सकाळी उठणं, टिफिन बनवणं हे सगळं चालूच असतं. तर एक दिवस आम्हालाही आराम मिळावा अशी त्यांची इच्छा असते. तर तरी पण आम्ही जे आहे ते त्यांना थोडं फार का होईना कधी पोहे, कधी काय असं टिफिनला बनवून देतो संडेला. तर ते दर संडेला कामावरती जातातच, कधीच घरी नसतात ते. तरी यासाठी थोडंसं त्यांना काहीतरी बनवून देतच असतो आम्ही. तर पहिल्यांदा तर रात्री जी भांडी घासून ठेवली होती तर ती सकाळपर्यंत व्यवस्थित सुकून जातात. पुसत वगैरे बसत नाही, त्याच्यामुळे सकाळी जी आहे ती पूर्ण सुकलेली असतात. त्याच्यानंतर ती व्यवस्थित जागच्या जागी लावून ठेवते. त्याच्यानंतर चहा जो आहे तो मस्त आलं घालून करते, कारण मला आलं घातलेला चहा खूप आवडतो. माझी मम्मी जी आहे आल्याचा चहा एकदम मस्त करते. आलं जे आहे ते ठेचून टाकण्यापेक्षा खिसून टाकलं तर अजून खूप मस्त लागतो चहा, म्हणून मी आलं जे आहे ते कायम खिसून टाकते. तर त्याच्यानंतर एका साईडला दूध गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर तांदळाच्या भाकरी जे आहे त्या आज मी घालणार होते. तर इथे तांदळाचं पीठ जे आहे ते थोडंसं मी वरती डब्बा होता मोठा भरलेला, तर अगोदर थोडंसं छोट्या डब्यात काढून ठेवलेलं, म्हणून हे असं चाळले पीठ. तर त्याच्यानंतर मग मस्त अशा तांदळाच्या भाकरी घातल्या, मऊ लुसलुशीत अशा. इथे बघू शकते भाकरी कशा टम्म अशा फुगतायत. तर अशा 5 भाकरी घालून घेतल्या मी. इथे पटापट अशा भाकरी घालून घेतल्या आणि पप्पांचा डबा जो आहे भरून ठेवला, बॉटल भरून ठेवली आणि चहा वगैरे दिला. रविवारी जे आहे ते कोणच लवकर उठत नाही, तर सगळे झोपले होते, म्हणून मी अगोदर किचनमधलं सगळं आवरून घेतलेलं आणि अगोदर पहिल्यांदा आहे ते पप्पांना भाकरी घालण्यासाठी, त्यांना देण्यासाठी आणि आम्हालाही होतील यासाठी पटापट अगोदर भाकरी घालून घेतल्या. आणि ते श्रावणीला उठवलं, कारण तिची तब्येत पण ठीक नव्हती. ती उठलीच होती अगोदर, जागीच होती, पण तिची तब्येत जी ठीक नव्हती, ताप वगैरे भरला होता तिला, डोकं दुखत होतं. तर तिला उठवलं, बिछाना वगैरे काढला आणि पटापट सगळं आवरून घेत होते. इथे जे आहे ते रात्रीच येताना पप्पांनी ठाण्यावरून इडलीचं पीठ आणलं होतं. तर ठाण्यामध्ये जे आहे ते इडलीचं पीठ एकदम भारी मिळतं, कारण ते प्रॉपर जे केरळावाले आहेत तर त्यांचा जो दगडी पाटा असतो त्याच्यावरती ते वाटतात, ते त्यातलंच पीठ आहे हे. आणि एकदम मस्त असतं, ज्या पद्धतीने ती लोक बनवतात त्याच पद्धतीचं असतं हे पीठ. आणि इडल्या याच्या ज्या आहेत खूप मस्त मऊ लुसलुशीत अशा होतात. आणि यात फक्त आपल्याला पाणी ॲड करायला लागतं आणि मीठ थोडंसं ॲड करायला लागतं. आत्ताच्या आहे ते खूप जागी असं इडलीचं पीठ मिळतं. आम्ही जिथे राहतो तिथेही 2-3 ठिकाणी पीठ मिळतं, पण हे जे पीठ मिळतं, हे जे आम्ही आणले ते ठाण्यावरून, ते एकदम म्हणजे असं घट्टसर असतं. काय ठिकाणी आता मिळतं त्यामध्ये पाणी ॲड केलेलंच असतं अगोदर आणि त्याच्या इडल्या प्रॉपर येत नाहीत, किंवा काही अगोदर करून ठेवलेलं असतं, मग ते आंबट इडली लागते असं काहीतरी होतं. पण आम्ही पण इथून आणलं होतं 1-2 वेळा, पण असं खराब निघालं. तर त्यासाठी जे ठाण्यावरून एकदम फ्रेश पीठ मिळतं आणि ताजं पीठ मिळतं आणि त्याच्या इडल्या एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशा होतात. तर तिथूनच पीठ आणतो आम्ही कायम, आणि जर हवं असेल तर, नाहीतर मग घरी बनवतो. इथे इडल्या ज्या आहेत त्या बनवल्या होत्या, 4 प्लेट होत्या, त्यामध्ये बनवल्या होत्या. आणि त्यानंतर उरलेलं पीठ आहे ते डोस्यासाठी, समतला डोसा खूप आवडतो तर त्याच्यासाठी हे ठेवलं होतं. त्यानंतर इडली शिजते तोपर्यंत चटणी करून घ्यायची होती. आणि इडली म्हटली तर चटणी हवीच, तर फक्त चटणी बनवते, सांबार वगैरे काही बनवत नाही. तर इथे नारळ फोडून घेतला. समतला नारळ पाणी खूप आवडतं, तर त्यासाठी त्याला गाळून जे आहे ते पाणी प्यायला दिलं.
त्यानंतर चटणी केली. इथे श्रावणीला फोडणी घातलेली चटणी आवडत नाही, तर तिला प्लेन अशी चटणी दिली होती आणि आम्हाला जी आहे ती फोडणी घालून केली होती. आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि जेवणाला खूप लेट होणार होता, यासाठी अगोदर पोट भरून नाश्ता दिला होता मुलांना पण. त्यानंतर जी इडली म्हटलं की खूप सारी अशी भांडी पडतात, तर ती अगोदर घासून घेतली व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मटण आणलं होतं, तर ते मटण करायचं होतं, तर त्यासाठी मटण फोडणीला इथे टाकलं अगोदर. आणि इथे जी आहे ती मला एकदम अशी शेफवाली फिलिंग येत होती, कारण पुढे बघू शकताय फोडणीला दिल्यानंतर असा जो जाळ झाला होता त्यात, म्हणजे अगोदर अशी घाबरलेली पण, कारण असा जो जाळ आहे तो फोडणीला देताना कधी झाला नव्हता, पहिल्यांदाच झालेला. आणि त्याच्यानंतर अशी एकदम नंतर जी आहे ती रिॲक्शन अशी शेपवाली होती, अगोदर अशी थोडी घाबरट होती. तर ठीक आहे, असं कधीतरी होत राहतं. तर तेल टाकून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून हळद मीठ घालून मटण जे आहे ते फोडणीला टाकलं होतं. आणि कढईमध्ये आहे ते सुक्कं बनवायचं होतं आणि पातेल्यात जे आहे ते रस्सा बनवायचा होता, तर दोन्ही बाजूला वेगवेगळी टाकली होती. तर इथं जे आहे ते नॉनव्हेजसाठी आम्ही शक्यतो पाट्यावरती मसाला वाटतो, व खलबत्ता आहे तो नाही आहे आमच्या इथे. तर हा जो दगडी पाटा आहे ज्यावरती पुरण वगैरे वाटतात, तो त्या पाट्यावरती मसाला वाटत होते. तर अगोदर जो आहे तो मसाला गरम असा कुरकुरीत असा भाजून घेतला होता, जेणेकरून पटकन वाटेल असं यासाठी. त्याच्यानंतर जो आहे तो थोडासा ठेचून घेतला, खोबरं वगैरे वेगवेगळं जे आहे, तीळ जिरं अगोदर ठेचून घेतलं ते वाटलं. त्याच्यानंतर खोबरं जे आहे ते ठेचून घेतलं ते वाटलं. आणि त्याच्यानंतर लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतली आणि ती वाटली. आणि त्याच्यानंतर हे सगळे मसाले एकत्र करून हे मिक्स करून त्याच्यानंतर हे सगळे वाटले. तर दगडी पाट्यावर जो मसाला वाटलेला असतो त्याची चव एकदम भारी लागते, एकदम मस्त लागते, कारण मिक्सरवरती केलेल्याला एवढी चव लागत नाही. तर शक्यतो नॉनव्हेज जेव्हा असेल तेव्हा आम्ही अशी पाट्यावरती मसाला वाटतो. ही खरं तर आत्ताच वाटायला लागले आणि आत्ताच मटण बनवायला लागले, कारण हे जे आहे ते मम्मी कायम बनवतात, त्यांचीच सवय लागली मला की पाट्यावरती मसाला वाटायचे. कधीतरी त्या नसताना करायचो मी, पण पाट्यावरती मसाला कधी वाटला नव्हता. पण अशा पद्धतीने जर वाटला तर त्या मटणाला खूप छान चव लागते अशी. आणि मटणालाच म्हणा किंवा अजून कशात जरी आपण मसाला घालणार असलो काय असलो तरी खूप छान चव लागते. अगदी आमच्या मम्मी तर पुरण जो आहे पोळ्यांचा तो देखील पाट्यावरती वाटतात, पण मला तो अजून प्रॉपर असा जमत नाही, पोळ्याच जमत नाहीत मेन म्हणजे प्रॉपर अशा. तर इथे जे आहे मसाला वाटून झाला आणि त्याच्यानंतर झाडू मारून लादी पुसली अगोदर, कारण मुलं जे आहेत पूर्ण घर घाण केलं होतं. त्याच्यानंतर सगळा पसारा उचलून लादी पुसली अगोदर. आणि झाडांना पाणी घालायला आज खूपच उशीर झाला होता, त्याच्यामुळे लादी वगैरे पुसून झाडांना पाणी घालून घेतलं. त्याच्यानंतर मटण जे आहे इथं मस्त असं झणझणीत झालं होतं, व्यवस्थित शिजलं होतं. तर जेवणा अगोदर हे सगळं अगोदर व्यवस्थित क्लीन करायचं होतं मला, तर हे सगळं काढून ठेवलं. ही भांडी जी आहेत सकाळी नाश्त्याची ती पण उन्हामध्ये बकेट ठेवल्यामुळे ती पण प्रॉपर सुकली होती, तर ती अगोदर लावून घेतली. आणि त्याच्यानंतर गॅस क्लीन करून घेतला व्यवस्थित, कारण पप्पांच्या गळ्यात माळ असल्यामुळे हे जे आहे ते हे नॉनव्हेज केल्यानंतर पूर्ण किचन क्लीन करावा लागतो मला. स्वयंपाक झाल्यानंतर किचन जोपर्यंत क्लीन करत नाही तोपर्यंत मला कुठलेही काम असं करू वाटत नाही. तर म्हणून अगोदर सगळ्यात आधी मी किचन क्लीन करते. जे काही असेल ते बाकीचं काम लेट झालं तरी चालेल, जेव्हा किचन क्लीन असेल तेव्हाच ते काही करण्याची इच्छा होते, कारण मग पुन्हा तिथे आळस येतो किंवा काय करू वाटत नाही, करण्याची इच्छा निघून जाते, मग ते तसंच ठेवायचं ते नाही जमत. त्याच्यामुळे पहिला किचन ओटा क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही असेल ते काम करून घेते. तर इथे सगळं गॅसची शेगडी जी आहे ती पूर्णपणे क्लीन झाल्यानंतर एकदा सुक्या कपड्याने सुद्धा पुसून घेते, जेणेकरून डाग पडू नये किचनवरती, गॅसवरती यासाठी.
त्याच्यानंतर इथे बघू शकता व्यवस्थित असं किचन क्लीन करून घेतलं. त्यानंतर बाकीचे थोडेसे कपडे राहिले होते, कारण मशीन एक लावली होती आणि जे काही थोडेसे कपडे राहिले होते पप्पांचा शर्ट वगैरे सफेद, तर ते मशीनमध्ये टाकले नव्हतं, तर ते क्लीन करून घेतलं आणि ते धुवून घेतले. त्याच्यानंतर कपडे जे आहेत ते सुकत घातले आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो. साधारणतः 1-1:30 वाजले होते. मुलांना सुद्धा भरवलं अगोदर आणि त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतलं. इथं मुलं जे आहे ते ह्यांना सँड आणून दिलं होतं, तर ते त्याच्याबरोबर दिवसभर खेळत होते आणि सगळ्या घरातनं सुद्धा केलं होतं आणि ते तर एकतर पायाला चिकटत होतं. इथे त्यांची मस्ती चालू होती. थोडा वेळ आम्ही आराम केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला असा एक क्लायमेट झालं होतं, खूप छान वाटत होतं आणि त्यात आम्ही एक राऊंड मारायला निघालो होतो. वाटेत एक मंदिर लागतं, खूप छान मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब देखील करा.